हॅलो, नितीत 11 संघाचा एक्स्ट्रा प्लेयर 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नितीत 11 चला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा लवकर. सामन्याला सुरुवात करायची. 4 षटकांचा होणारा सामना. वेतास्वामी विरुद्ध रिधित 11 15-40. दोन्ही संघामध्ये ही क्वार्टर फायनलची लढत होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. 4 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकून वेतास्वामी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज गणेश वेतास्वामी संघाची सलामीची जोडी मैदानात. अनमोल आणि जितेश खूप सुंदर फलंदाजी केली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये, ज्यावेळेस हरिओम विरुद्ध सेकंड राऊंडचा सामना होता. याच दरम्यान सामना चालू होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू गणेश टू अनमोल. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. फक्त 2च खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर असतील. पहिला चेंडू चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, त्यावर हलकेच तटवलाय. थोडंसं मिसफिल्ड झालं. याच मिसफिल्डचा फायदा घेत खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. संघाचा आणि वैयक्तिक खाता उघडते अनमोलचं 2 धावांनी. 1 चेंडू 2 धावा. याच दरम्यान षटकातील दुसरा चेंडू गणेश. आता पुन्हा एकदा अनमोल असे स्ट्राईकवर. दुसरा चेंडू ओरपी चेंडू होता. पंचाचा नोचा इशारा येतोय. चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 4 रन. त्यात नो चेंडू म्हणजेच फलंदाजासाठी एक पर्वणी असेल. फ्रीटचा चेंडू असेल. रनआउट सोडलं तर कोणत्याही प्रकारची विकेट फलंदाजासाठी नसते. या चेंडूवर चान्स असतो जास्तीत जास्त धावा करण्यात या चेंडूवर. फ्रीटचा चेंडू. पुन्हा एकदा अनमोल सज्ज. गतीमध्ये परिवर्तन आणि स्वैर मारा. वाईड चेंडू. फ्रीट कंटिन्यू. धावा मात्र आता जोराने येत आहेत. धावसंख्या झाली ती धावसंख्या 8. सुंदर फटका. अनमोलचा ट्रेडमार्क फटका. पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषे पार. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल तिथे. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी. चांगलं कॉलिंग, चांगली अंडरस्टँडिंग. 3 धावा धावून पूर्ण होत आहे. धावसंख्या मात्र आता वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती 11. चेंडू झाले ते 3. 2 चेंडू झाले. 2 चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 11. चांगली स्टार्ट मिळते वेतास्वामी संघाला. चांगली फलंदाजी अनमोलच्या माध्यमातून बघायला मिळाली. चांगला फटका होता परंतु आउटफील्ड थोडं स्लो असल्या कारणाने चेंडू सीमारेषा पार करू नाही शकला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या. आता मात्र तिसरा चेंडू जितेश असेल स्ट्राईकवर. चांगला चेंडू. सन्मान दिला. चांगला फटका. चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. खूप सुंदर चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावर एकदा धावून पूर्ण केली आहे. धावा आलेल्या आहेत त्याच्यामुळे जितेश याने डिफेन्स केला. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. ऑफस्टिकच्या थोडस बाहेर जात होता. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय गणेश. पहिल्या 3 चेंडूंवर मात्र धावा आल्या होत्या परंतु चौथ्या चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या झाली ती 12 विदाउट लॉस 12. आणखीन एक चांगला चेंडू. तेवढाच चांगला फटका होता आणि कठीण होता पण चान्स मिळालेला. गडीबाज झाला असता. झेल ड्रॉप होतोय. चौकार जरूर अडवला परंतु झेल सुद्धा ड्रॉप होतोय. एक जीवदान मिळते अनमोलला. फटका नक्कीच चांगला होता. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती
13. पुढील चेंडू शेवटचा चेंडू. जितेश मात्र आता आपली ओळख दाखवून देतोय. टिपिकल जितेश कारिक षटकार. षटक संपतोय. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली ते 19. 19 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात बघायला मिळते वेद्या स्वामी संघाची. खूप चांगली ओपनिंग पेअर अनमोल आणि जितेश. याच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. षटकाचा शेवट खूप चांगला करता आला. षटक झालंय. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली ते 19. चांगली सुरुवात बघायला मिळाली. अनमोलच्या माध्यमातून चांगल्या धावा आल्या. षटकाचा शेवट केला षटकाराने. जितेश कारिकचा षटकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. अनमोल स्ट्राईकवर असेल. पहिल्या षटकामध्ये मात्र 19 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपलेली आहे. 5 खेळाडू सीमारेषेवर दिसतील. धावसंख्या 19. अनमोल स्ट्राईक एंडवर. गोलंदाज आता मात्र अनुभवी गोलंदाज आहे दिनेश. चांगला चेंडू होता. टप्पा पडण्या थोडासा खाली राहिला. त्यावर चांगला फटका. एक धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. जितू असेल स्ट्राईकवर. दिनेश याच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करेल. दोन 2024-25 मध्ये खूप फॉर्मला असलेला फलंदाज जितेश कारिक. मागील टुर्नामेंट मध्ये बघितलं खूप चांगली फटकेबाजी केली. चांगले षटकार चौकार लगावले. त्याची खेळण्याची स्टाईल सुद्धा एक अनोखीच आहे. आक्रमक दिसतो खेळपट्टीवर. उत्तुंग षटकार लगावतो. आणि जेव्हा कधी तो खेळपट्टीवर असतो तेव्हा स्कोरबोर्ड असा शांत कधीच नसतो. चांगला फलंदाज आहे. यावर्षी फॉर्म मध्ये असलेला. आता मात्र दिनेशचा सामना करेल दुसऱ्या चेंडूचा. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करत असताना आसन सचिन खोडके कर्णधार. दुसरा चेंडू जितू स्ट्राईकवर. धावसंख्या 20. होरपी चेंडू होता. थोडस खाली राहिला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. नक्कीच जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रेंज मध्ये आला नाही. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. दिनेश याच गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. फेमस आहे. जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी दिनेशाच्या माध्यमातून बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा जितेश तयार. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 21. आता मात्र पूर्णपणे बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू. फेकून दिला सीमारेषा पार. खणखणीत षटकार. म्हटलं होतं जितू जेव्हा कधी क्रीजवर असतो तेव्हा धावफलक हा कधीच शांत नसतो. चौकार षटकारांची बरसात होते जितूच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी. दुसरा षटकार येतोय जितेशच्या बॅटमधून. धावसंख्या 27. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा दिनेश तो जितू. स्लोअर चेंडू होता.
त्यावर चांगला फटका खेळाडू तिथे हजर आहे आणि झेल सुटतोय. जितेशचा झेल सुटतोय, नक्कीच महागात पडेल. कारण की या अगोदरच त्याने 2 षटकार लगावलेत. चांगलं कमबॅक केलं होतं दिनेशने. या अगोदरचा चेंडू वर षटकार लगावला होता, त्याच्यानंतर थोडस गतीमध्ये चेंज केला. स्लोअर वन चेंडू होता आणि बॅटची टॉप एज घेऊन झेल उंच आकाशात उडाला होता. कॅच सुद्धा मिळाला असता, झेल मिळाला असता, परंतु चुकी करतोय क्षेत्ररक्षक. जितेशला जीवदान मिळते. 2 धावा मिळतात धावून. आधुनिक षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा जितू तयार. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. स्ट्राईक चेंज होईल. धावसंख्या झाली ती 30. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या मात्र 30 वर. पुन्हा एकदा अनमोल स्ट्राईक वर असेल. चांगली फलंदाजी दोन्ही सलामीवीरच्या माध्यमातून बघायला मिळते. अनमोल आता मात्र आडव्या बॅटने फेकून दिलाय चेंडू. सीमारेषा पार. खणखणीत षटकार. अशा पद्धतीचे स्ट्रोक खूप कमी प्रमाणात अनमोलकडनं बघायला मिळतात, कारण की तो कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या वरून किंवा फाईन लेगच्या दिशेने खेळण्यामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यामध्ये फेमस आहे. आडव्या बॅटने हा चेंडू फेकून दिलाय. षटकार. धावसंख्या 36. 2 षटकाखेरीज 18च्या रन रेटने खेळत असलेले दोन्ही फलंदाज. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. वेतास्वामी संघाचे दोन्ही सलामीवीर अनमोल आणि जितेश. दोन षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 36. गोलंदाज असेल अक्षय. तिसरं षटक घेऊन येईल. जबाबदारी असेल, कारण की 2 षटकामध्ये भरपूर धावा मिळाल्यात. त्यानंतर कमबॅक करून द्यायचं असेल आपल्या संघाला, त्यानुसार गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू होता, ऑप्टिकच्या बाहेर ठेवला. चांगला फटका, परंतु आणखीन एक जीवदान मिळतंय जितेशला. आणखीन एक जीवदान मिळतंय. सोपा झेल होता, दोन्ही सोपे झेल होते, दोन्ही ड्रॉप होत आहेत. आज जितेशचा मात्र दिवस आहे. चेंडूमध्ये काही खराबी नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर होता. फटका सुद्धा तेवढाच चांगला होता, परंतु फारसा टायमिंग झाला नाही आणि लॉंग ऑफला झेल उडाला होता, परंतु झेल ड्रॉप झाला. याचा फायदा घेत एकदा जाऊन पूर्ण केली फलंदाजीने. आता मात्र अनमोल असे स्ट्राईकवर. धावसंख्या 37. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 38. 2 चेंडू मात्र चांगले टाकले होते अक्षयाने. पहिला चेंडू नक्की झेल उडाला होता. दुसऱ्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला 1 धावेसाठी. 2 चेंडू मध्ये 2 धाव्या फक्त खर्च केल्यात अक्षयने. पुन्हा एकदा जितू असेल स्ट्राईकवर. आक्रमक पवित्रा घेऊन पुन्हा एकदा सज्ज. अक्षयच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करेल. शॉर्ट पिच चेंडू फेकून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार. म्हटलं होतं जितूला जीवदान मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा, याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळत आहेत. उत्तुंग षटकार बघायला मिळत आहेत. चेंडू जातोय सीमारेषा पार. तिसरा चेंडू फेकून देतोय सीमारेषा पार. षटकार.
या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 44 44. जितू मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय, उत्तुंग षटकार लगावतोय. पुढील चेंडू अक्षयचा, चांगला चेंडू होता. आणखीन एक तिसरं जीवनदान मिळते जितू याला, तिसरं जीवनदान मिळतोय. कठीण होता चान्स पण कन्वर्ट करायचा होता कारण की जितू खूप चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या झाली ती 45 45. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. अनमोल आता मात्र स्ट्राईकवर असेल. सलामीची जोडी कमालीची फलंदाजी करते, धावांचा पाऊस पडतोय. ओरपी चेंडू होता, सुंदर फटका, देखना फटका, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा जाऊन पूर्ण केले. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली यांच्यामध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावा धावून पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा धावून पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉलिंग. 3 षटक संपतायत, 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 48 48. 6 चेंडूंचा खेळ बाकी, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 48. आता मात्र चौथं षटक रणजित घेऊन जाईल. अनमोल अनमोल असे स्ट्राईकवर. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे, सुंदर फलंदाजी करायला मिळते. आता मला तर वाटतंय की या स्पर्धेमधील सर्वोत्तम सलामीची जोडी असेल अनमोल आणि जितेश. 48 रन विदाउट लॉस. ओपन चेंडू होता, चांगला फटका, त्यावर क्षेत्ररक्षक हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, एकदा धावून पूर्ण केली आहे. दुसरा चेंडू. आता मात्र जितेश असेल स्ट्राईकवर, ज्याला 3 जीवनदान मिळालेले आहेत आणि त्याने आतापर्यंत 3 षटकार सुद्धा लगावलेले आहेत. पुन्हा एकदा जितेश सज्ज. रणजित त्याच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करेल. सुंदर चेंडू, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा होता. फिफ्टी कंप्लीट होते वेदास्वामी संघाची. 50 धावा कंप्लीट होत आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. 50 धावांची पार्टनरशिप अनमोल आणि जितेशच्या माध्यमातून बघायला मिळते. चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून बघायला मिळाली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फटकेबाजी. आणखीन एक उत्तुंग असा षटकार येतोय अनमोलच्या माध्यमातून. अनमोल आणि जितेश यांची बॅट फक्त आता षटकारांची भाषा बोलतीये. धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या झाली ती 56. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 56. फुलटो चेंडू. मला तर वाटतं हा बीमर असेल, पंचांचा इशारा येईलच. पंचांचा नोचा इशारा येतोय. बीमर चेंडू, त्यावर धावा एकूण 9 + 2 एकूण 3 धावा. फ्री हिट असेल, अगोदर जितक्या धावा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फ्री हिट म्हणजे नक्कीच मोठी पर्वणी असेल अनमोलसाठी. सेट झालेला आहे, नजर बसलेली आहे. फ्री हिटचा चेंडू, ओव्हरपिच होता, फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं झालं. चांगलं क्षेत्ररक्षण, नक्की षटकार अडवलाय. तिकडे डिसिजन द्यायचा आहे प्रेक्षक. ओके, चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच 5 धावा वाचवल्या.
फ्रीडचा चेंडू होता, फटका सुद्धा चांगला होता, तेवढं टायमिंग झालं नव्हतं प्रॉपर. अच्छा, बेल्स पडलेले आहेत, रिव्ह्यू घेतलेले अंपायरने, नेमकं बघायचं आहे बेल्स केव्हा पडलेली. ऑनफिल्ड अंपायर जे डिसिजन घेतील तो फायनल असेल. डेड बॉल आहे का? डिसिजन कळवायचं आहे पंच आमच्यापर्यंत. फ्रीडचा चेंडू होता, 1 रन. ओके, 1 रन मिळालाय. 5 किती 4 चेंडू झालेत, धावसंख्या झाली ती 60. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र जितेश स्ट्राईकवर आहे. आता मात्र आणखीन एक संधी, जिथे आता झेल उडतोय आणि हा झेल सुद्धा सेफ झोन मध्ये पडतोय, हा चेंडू सुद्धा सेफ झोन मध्ये पडतोय. तर थोडे प्रयत्न केले असते तर नक्की झेल भेटू शकला असता. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती 61. अनमोल स्ट्राईकवर. इनिंगची सुरुवात अनमोलने केली होती, शेवट सुद्धा अनमोलच करेल. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, अनमोल आणि जितेश. 61. यॉर्कर चेंडू, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एकदा धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जी रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूवर होती तीच रनिंग बिटवीन द विकेट शेवटच्या चेंडू पर्यंत. सुंदर कॉम्बिनेशन, सुंदर फलंदाजी, सुंदर सलामीची जोडी. इनिंग संपते, 4 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 63. 63. 64 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 64 धावा. रिदित 11, 15-40 संघाला 24 चेंडू आणि 64 धावांची गरज. वैयक्तिक 33 धावांवर नाबाद राहिला अनमोल. जितेश वैयक्तिक 26 धावांवर नाबाद राहिला. चांगली फलंदाजी, चांगली सलामीची जोडी मैदानात बघायला मिळाली आपल्याला.
चला सामन्याला सुरुवात होते, दुसरा इनिंग सुरुवात होते. 24 चेंडू 64 धावा. पहिला चेंडू विरकावून देते, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. सचिन मात्र चांगली सुरुवात करतोय आपल्या इनिंगची. 64 धावांचं आव्हान आहे. ओव्हरपिच चेंडू होता त्यावर पहिला चेंडू चौकार. एक चेंडू 4 धावा झाल्यात. स्लोअर चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका त्याच दिशेने मारलाय. चेंडू जातोय 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. ह्या दरम्यान पुढील चेंडू मात्र उंच हवेत. अनमोल तिथे हजर आहे. कमबॅक करून देतोय, गडी बाद करतोय सचिन बाद. 2 चेंडूवर वर्चस्व होतं सचिनचा. तिसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय आणि बाद करण्यात यश आले भावेश याला. सुंदर गोलंदाजी, चांगला झेल टिपला अनमोलने. 1 बाद 8. पुढील चेंडू चांगला चेंडू होता, खाली राहिला. लेग बायचा अपील. प्रत्येक वेळेस हिट नसतो करायचा. चांगला कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवर चौकार लगावले होते. बॅक टू बॅक 2 बाउंड्री आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र गडी बाद केला आणि हा निर्धाव चेंडू. भावेश खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगला चेंडू होता परंतु तेवढाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. अक्षय तिथे हजर आहे बाळा. आणि चांगलं फिल्डिंग, चांगला थ्रो. 2च धावा. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या बाळा याने. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 5 चेंडू झाले, धाव संख्या झाली ती 10. गणेश असेल स्ट्राईकवर. फटका नक्कीच चांगला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बाळा याने 2 धावा वाचवल्या. पुढील चेंडू फुलटो चेंडू. खेळाडू तिथे हजर आहे आणि हर्ष मात्र थोडी चुकी करतोय. जजमेंट चांगली होती. झेल पर्यंत पोहोचला होता परंतु झेल टिपता आला नाही. झेल ड्रॉप होतोय. झेल जमिनीला दहन होतोय. षटक संपते. 1 षटकाखेरीज धाव संख्या झाली ती 11. 1 बाद 11. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपेल. बाउंड्री लाईनवर 5 खेळाडू असतील, 5 क्षेत्ररक्षक असतील. दुसरं षटक बघूया कर्णधार जबाबदारी कोणाला देते, कारण की 11 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे. 18 चेंडू 53 धावा. आता मात्र मेहता स्वामीचा फिरकीचा जादूगार कल्पेश गायकवाड. कल्पेश गायकवाड मेहता स्वामीचा फिरकीचा जादूगार. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली कर्णधाराने. 11 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. गणेश मात्र स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू चांगला चेंडू, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल अनुज.
दरम्यान पुढील चेंडू दादू याच्या षटकातील अनुज असेल स्ट्राईकवर. दादू तयार. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर मारा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि थोडीशी उसळी घेतली. बाकीचं काम यष्टीरक्षक अनमोलने केलं. निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी ज्याच्यासाठी ओळख आहे, जी ओळख आहे दादूची त्यानुसारच गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा अनुज तयार. आणखीन एक चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, परंतु चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एकदा धावून पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण. षटकातील 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या 14. पुन्हा एकदा अनुज सामना करेल 4थ्या चेंडूचा. दादू तयार. सुंदर चेंडू. अक्षय आजार अप्रतिम झेल टिपलाय. गडी बाद झालाय. अनुज बाद होऊन परततोय. महत्वाचा गडी बाद झालाय कारण की अनुज चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करू शकतो, परंतु पूर्णपणे बांधून ठेवला, पूर्णपणे जखडून ठेवला अनुजला दादू याने. आणि काय सुंदर झेल टिपला अक्षयने. धावसंख्या झाली ती 14. 4 चेंडू झालेत. अजूनही 50 धावांची गरज. 14 चेंडू आणि 50 धावा. 14 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात येतोय रणजित. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा होता. निर्धाव जातोय. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय दादू. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पूर्णपणे कमबॅक करून दिले दादू याने. धावसंख्या 14. 13 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. आता मात्र लेगस्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय वाईड. अतिरिक्त सच्या स्वरूपात एक धाव आणखीन मिळते. धावसंख्या 16. 13 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. 13 चेंडू आणि 48 धावांची गरज. शेवटचा चेंडू होता त्यावर चांगला फटका बाद इथे हजर आहे. एकदा धावून पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो होता, परंतु कलेक्ट काय दादूला करता आला नाही. याचाच फायदा घेत 2 धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी. आता मात्र स्ट्राईकवर असेल गणेश. धावसंख्या झाली ती 18. अजूनही अजूनही 46 धावांची गरज. 12 चेंडू 46 धावा. गणेश स्ट्राईकवर असेल. गोलंदाजी मात्र आता जबाबदारी दिली कर्णधारांनी आदित्यच्या खांद्यावर. नवोदित गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी केली होती या अगोदरच्या षटका सामन्यांमध्ये आदित्य याने. पहिला चेंडू थोडी दिशा भरकटली. वाईट जातोय. अवंताच्या स्वरूपात एक धाव मिळते. 12 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज असेल. आता 12 चेंडू आणि 45 धावा. ओरबी चेंडू होता. याच्यासाठी गणेशने स्ट्राईक घेतली होती. त्याला माहिती आहे 12 चेंडू मध्ये 46 धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईड आला. दुसऱ्या चेंडूवर मात्र खणखणी षटकार लगावला. धावसंख्या झाली ती 25.
11 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. आमचे स्कोरर फुलटो चेंडू त्यावर जोरदार टोलवण्याच्या नादात शेरे तिथे हजर होता. शेरेकडनं चुकी होते. कठीण झेल होता. झेल नक्कीच कठीण होता पण खूप चांगला प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न केला. परंतु रोशनकडनं अपेक्षा होती कारण की या पद्धतीचे झेल तो टिपतो. पुढील चेंडू आता मात्र चांगला चेंडू निर्धाव जातोय. कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला चेंडू. धाव संख्या झाली ती 28. फुलटो चेंडू स्लोअर वन चेंडू. पुढील चेंडू सोईर मारा वाईड येतोय. अतिरिक्त स्वरूपात धाव संख्या झाली ती 29. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. दोन चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र चांगला चेंडू होता. स्लोअर वन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. अनमोल तिथे हजर आहे. अनमोल कोणतीही चुकी करत नाहीये. खूप सुंदर झेल टिपलाय अनमोल याने. रणजित बाद होऊन परततोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अनमोलच्या माध्यमातून. अचूक झेल टिपला. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 29 वर स्थिरावलेली. 35. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. 7 चेंडू 35 धावा. औरपित चेंडू परंतु वेगवान चेंडू निर्धाव जातोय. षटक संपते. चांगलं गोलंदाजी चांगलं कमबॅक केलं आदित्य याने. 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. षटक सुरू. पहिला चेंडू गणेश भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 5 चेंडू मध्ये आता मात्र 29 धावांची गरज. 5 चेंडू आणि 29 धावा. आता मात्र चांगला चेंडू वेगवान होता.
बॅटची कडा घेऊन उंचावर गेला. अक्षय मात्र चांगला झेल टिपतोय. गडी बाद होतोय. गणेश बाद होतोय. 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. चार चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर नक्की षटकार लागावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. 24 धावांची गरज. चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला फटका आणि वायरीला चेंडू लागला. धावसंख्या झाली ती 42. 1 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला वेतास्वामी संघाने, त्याचप्रमाणे NP स्पोर्ट्स संघाने. शेवटचा चेंडू भिरकावून देतोय 6 धावांसाठी. सामना संपतोय. खूप चांगला खेळ केला. विदित 11 15-40. अभिनंदन तुमचं सुद्धा. वेतास्वामी संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळालेला आहे.